एके दिवशी सायंकाळी 2 वाजता एक माणूस अंगावरती जनावराचं मेलेलं धड घेऊन आला आणि तो पहारेकऱ्यांना म्हणतोय, मला मासाहेब जिजाऊंना भेटायचं आहे. अरे पहारेकरी म्हणाले, काय काम काढलंस एवढ्या रात्री? नाही, जिजाऊंना मला भेटायचं आहे. अरे रात्रीच्या 2 वाजलेत, सकाळी ये, सकाळी आल्यावरती तुला जिजाऊंची भेट घालून देतो. नाही नाही नाही, मला आत्ताच जिजाऊंना भेटायचं आहे. हा सगळा गलबला आतून जिजाऊ ऐकत होत्या आणि जिजाऊ निमूटपणे बाहेर आल्या. त्या पोरगं तार करणं पुढे झालं. त्या पोरानं त्या आणलेलं जनावराचं धड मासाहेब जिजाऊंना दाखवलं आणि जिजाऊंनी म्हणालं, अहो साहेब, तुम्ही सांगितलं होतं ना, जो कोणी जनावराचं शेपटी कापून आणेल त्याला तुम्ही सोन्याचं खडं देणार. अहो साहेब, ह्या काय जनावर आणलंच नवं? अहो साहेब म्हणाल्या, अरे लेक्या, मी नुसती शेपटी कापून आणून दिला असतास तरी मी तुला सोन्याचं खडं दिलं असतं. एवढं मोठं जनावर काय आणायची गरज होती? चुकलंच अहो साहेब. अरे पण सकाळी आला असतास तर मी काय तुला सोन्याचं खडं दिलं नसतं का? सरदिशी मागे सरला आणि म्हणाला, अहो साहेब, या सोन्याच्या कड्यासाठी नाही आलो. अहो साहेब, अहो साहेब, मला पैसा पाणी मिळावं यासाठी नाही आलो. अहो साहेब, अहो साहेब, फक्त तुमच्या एका प्रेरणेची थाप माझ्या पाठीवरती पडावी यासाठी आलो. अहो साहेब. आणि आऊसाहेबांनी त्या पोराला जवळ केलं, त्याच्या पाठीवरती धपाटा टाकला आणि सांगितलं, आजपासून तू स्वराज्यासाठी काम करायचं. ती एक प्रेरणेची थाप एका गुरुनं एका शिष्याच्या पाठीवरती टाकलेली प्रेरणेची थाप, तोच माणूस पुढे तानाजी मालुसरे झाला.